आज सकाळी नारायणगाव जुन्नर रस्त्यावरील घोडेगाव फाटा या ठिकाणी वॅगनर चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने वॅगनर कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली। त्याचवेळी बाजूलाच खड्डा होता आणि त्या खड्ड्यात जाऊन ती पलटी झाली। अपघातात वॅगनरमधील 4ही जण जखमी झाले असून स्थानिकांनी त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे। हा अपघात सकाळी 7:30च्या सुमारास झाला। अपघातात निलेश विठ्ठल रडे वय 33 वर्ष, गीताबाई किसन जाधव वय 44, दीपक विठ्ठल रडे वय 28, किसन तुकाराम जाधव वय 52 अशी जखमींची नावे आहेत। यापैकी गीताबाई किसन जाधव आणि निलेश विठ्ठल रडे हे दोघे गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले, तर उर्वरित दोघांना सोडून देण्यात आले। काय त्यांची माहिती कशी तब्येत आहे? जुन्नर नारायणगाव घोडेगाव फाटा मार्गावर 7:30 वाजता अपघात झालेला आणि त्याच्यावर 4 रुग्ण आपल्याकडे आले ERला। तर 2 रुग्णांना आपण पाठवलं बरं केलं OPDवर आणि 2 सिरियस आहे। एकाचं नाव निलेश विठ्ठल रडे वय 33, त्यांचा शोल्डर तुटलेला आहे, त्याच्यानंतर आपण त्यांची सर्जरी करू। आणि एक गीताबाई किशन जाधव म्हणून पेशंट आहे, त्यांची वय 44, ते सिरियस पेशंट आहेत। कसं काय की त्यांना हेड इंजरी बसली आहे खूप, ते फक्त अधिक सिरियस आहे। येस। आणि इतर 2 रुग्ण आहेत ते? हो, मग ते जे 2 रुग्ण आहेत त्यांचं नाव दीपक विठ्ठल रडे वय 28 आणि एकाचं नाव किसन तुकाराम जाधव वय 52। त्यांना फरक लागला नाही तर त्यांना? हो, त्यांना आपण पाठवलं बरं। इतर 2 रुग्णांना आपण पुढील उपचारासाठी ठेवून अधिक उपचारासाठी आपण त्यांनी ऍडमिट केलं।